हिंगोली जिल्ह्यात 2 दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला आणि मुसळधार पावसाची दाहकता आता कमी झाली असली तरी शेतकऱ्यांच्या नुकसानाची दाहकता जी आहे ती अधिक तीव्र आहे। अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या, अनेकांच्या गोठ्यावरील जनावरे वाहून गेले। असेच आपल्यासोबत एक बांधव आहे, त्यांचीही जनावरं वाहून गेली। मित्रा, नाव काय तुझं आणि तुझ्याकडे शेती किती आहे आणि काय काय वाहून गेलं पाण्यात? काय एवढीच आहे, अर्धा एकर वावर जमीन आहे। गाय गोरं गेलं, हां पुन्हा 2 लेकरं घेऊन पळालो मी तळ्याकड। कसं काय पळालं? हे पाणी पूर आलं ना साहेब, आता घरामध्ये पाणी गेलं तिकडं। हां काय करावं, कोणीकडे काय मागणी आहे आता सरकारकडे? सरकारकडनं काय नाही, हेच आपलं फुलाचं करून द्यावं, आपल्या वावरातलं काय नुकसान झाले ते भरून द्यावं। गोरं ढोरं गाय गेली, गोरं गेलं। तुमचं काय किती शेळ्या गेल्या तुमच्या? 2 शेळ्या गेल्या आमच्या पाण्यामुळे वाहून। पुलाचं काम। तुमचं काय वाहून गेलं? आमचं गोरं गेलं सर, आमचं गोरं गेलं, इरीत पाणी गेलं, समजा शेड्या वाहून गेल्या, ठिबक वाहून गेलं, समजा काहीच राहिलं नाही। घरात पाणी शिरलं, बसायला जागा नाही। आजी काय रडताय तुम्ही? आमचं साहेब हे गाय हे एवढी मोठी वाहून गेली, लेकरं बाळाची आमची परिस्थिती, आम्हाला जाळ पेटवायला सुद्धा काय राहिलं नाही याच्यामध्ये। तुम्हाला काय सांगून फायदा, एवढं आमची परेशानी झाली आणि हे असं करून ठेवलं एवढं पुलाचं। आम्हाला खरं यानं वाटलं हे करा म्हणून, तर हे करू नका म्हणून। आम्ही आता इथं समोर उभं राहणार आहोत, आम्ही काही सुद्धा टाकू देणार नाही पुलावर, तुम्ही काही म्हणा सरकार। खरं तर या नदीचं पाणी, या नाल्याचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात मध्ये या शेतामध्ये घुसलं आणि शेतामध्ये पाणी घुसल्याने जे आहे ते शेतीचं प्रचंड नुकसान झालं। अनेकांचे गोरडोरे गेले, अनेकांचे शेळ्या गेल्या, कोंबड्या गेल्या, असे अनेकांचे जे आहे ते पशु जे आहे ते वाहून गेलेले आहेत आणि त्यामुळं या सर्व शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।